एक महत्त्वाची बातमी, हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत। भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। दरम्यान मातृभाषेचा अपमान सहन करणार नसल्याचाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे। 29 तारखेला हिंदीच्या जीआरची होळी करा असेही आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत। प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर आंदोलनाच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी दिल्यात। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल, नेमकं उद्धव ठाकरेंनी काय सगळे आदेश दिले? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती संदर्भात आपली भूमिका जी आहे ती काल पत्रकार परिषदेमध्ये नमूद केली होती। त्यानंतर आज सकाळी जिल्हा प्रमुखांची, संपूर्ण राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला आणि जिल्हा प्रमुखांना काही आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार रविवारी दुपारी 3 वाजता शिवसेनेच्या वतीने संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये जो हिंदी सक्ती विरोध, हिंदीचा जो जीआर शालेय शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आलेला आहे, त्या जीआरची होळी करण्याचे आदेश जे आहेत ते सर्व जिल्हा प्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय की त्यांनी जी आपली भूमिका आहे ही भूमिका स्पष्ट केली होती, भाषेला विरोध नाही मात्र सक्तीला विरोध आहे अशा आशयाचे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी दिले। त्यासोबतच मराठीचा आणि आपल्या मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही असं देखील मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी बोललेलं आहे। आपण पाहायला गेलं तर 19 तारखेच्या वर्धापन दिनामध्येच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती। त्यानंतर जे मराठी अभ्यास केंद्राचं आंदोलन जो मोठं उभं राहतंय त्याला देखील आपला पाठिंबा दर्शवला होता। त्यानंतर आता संपूर्ण राज्यात ठाकरे गट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे। त्याची सुरुवात जी आहे निवृत्ती दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान एकूणच मातृभाषेचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला।